नावर पडलो असतो आता मी दाखवायच्या दारात मम्मी आवाज येते उतर खाली किती झालं तर आईचा जीव। तर मित्रांनो मला भेटला आहे सध्या आता हे बघा पिकलेलं सीताफळ आणि आता ते मी झाडावरतीच बसून खाणार आहे। तर मित्रांनो माझ्या मागं बघू शकता हे आहे सीताफळाचं झाड। एकदा आम्हाला पुण्या बिण्याला खायला भेटते नाही आणि इथं बघा पाखरांनी खाऊन टाकले ते। इथं भरपूर मोठं झाड आहे, हे एक झाड आहे, इथं पपईचं झाड आहे। हीच मजा असते गावाकडं, बांधाला पेरू झाड आहे, जा भूक लागन तावा जायचं बसायचं खायचं। आणि इथं बघा खूप सारे फळं काढलेली आहे सीताफळाची आणि याला मार्केट पण भरपूर आहे, तुम्ही विचार करू शकता आपण किती श्रीमंत लोक आहेत। बघा तोडता येते ना अशी सीताफळ आहेत पण खायला इथं कोण नाही, लय अरे लय श्रीमंत आपण। हे बघा इथं सीताफळ, बांधावरती जायचं बसायचं, झाडावरती जायचं बसायचं खायचं। आता मी मस्त एखादं 2 सीताफळ तोडतो झाडावरती चढून। इथं बघू शकता मित्रांनो मी चढलो आहे आता आपल्या झाडावरती सीताफळाच्या एकदम वरती। हे आपलं शेत आहे, हे बरं की एवढे अख्खे कांदा आपले आहेत। मार्केट कमी यावेळेस बघू। बघा नारळाची झाड, नारळाची काही कमी नाही, सगळं आहे आपल्याकडे। किती मोठं झाड आहे नारळाचं, हे पिकलेलं आहे जरा नॉर्मल। मम्मी इकडे, आता हे मम्मी कधी होतो नाही तर खाली टाकल्यावरती फुटाने। रिस्क आहे ते म्हणतात ना, रिस्क है तो इश्क है। अगं एकदम झाडाच्या टॉपला चढलोय मी, अर पॅन्ट पण घाण झाली तर माझी। पण पिकलेलं सीताफळ आहे, खायची मजाच वेगळी आहे झाडावर बसून। बघू आता। तर मित्रांनो मला भेटलं आहे सध्या आता हे बघा पिकलेलं सीताफळ आणि आता ते मी झाडावरतीच बसून खाणार आहे। मस्त की झाडावरती बसलोय, हीच मजा आहे। पहिलं जेव्हा आम्ही बारीक होतो तेव्हा असं झाडावरती बसून खायचो, झाडावरती बसून खायची काही मजाच वेगळी आहे। आणि वजन कमी असल्याचा फायदा, किती पण बारीक झाड असो किती पण मोठं झाड असो पटकन चढता येत आहे। आणि आता मी खाणार आहे सीताफळ। हे बघा त्यांनी मस्तपैकी डोळे वगैरे उघडलेले होते आणि एकदम क्वालिटी असं गावरान, काय याला फवारणी नाही, एकदम ऑर्गॅनिक असं आहे। आपण खातो कसं ऑर्गॅनिक खातो, पौष्टिक। आता काय मला असं ब्लॉग बनवून खाता नाही ना, हा तोडीतो बघा कामाला लावलंय मला इथं। तिकडे बघू शकता माणूस आलेला आहे। मग आता आजी आली, आता आजी मध्ये तिकडे कोणतरी झाडावर चढल्यावर दिसतं म्हणून मी लगेच राखणदार आहे आमचे ती माणसं, हे राखणदार आहेत म्हातारी माणसं, तुम्हाला तर माहितीच आहे कशी राखणारा नातखोळा असतात। एकदम चविष्ट आहे। गावाला हीच मजा आहे, कधी खायचं कधी काय करायचं टेन्शन नाही, मस्त आहे। कुणी अडवायला बिडवायला येत नाही आपल्याला, उलट खाण्यावरून अडवतात एकदा तू खात नाही म्हणून। बघा आमचं खाणं नातकुळा, झाडावर बसायचं, लागन तसं खायचं, लागन तेवढं खायचं। आता हे तरी म्हणून नारळ आता वाढल्यात, नाही तर दररोज एक नारळ काढायचा मस्त की पाणी बिणी प्यायचं रोजच। आजी म्हणते वर चढ नारळ काढ, पण नारळाला बघा इथं नारळ पडलो असतो आता मी दाखवायच्या दारात। मम्मी आवाज येते उतर खाली किती झालं तर आईचा जीव। कोणतं चला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, गावाकडचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट मध्ये। चला बाय बाय। आणि जर कोणाला खायचं असेल तर बघा आमच्याकडे भरपूर हे पाखरांनी खाऊन टाकलेले, त्यापेक्षा माणसांनी खाल्लेलं काय ते, तसं पाखरांनी खाल्लेलं पण वाईट नाही। हा पाहिला इथे ना चिक्कूचा वाघवाता, हे वावर दिसतंय का अख्खा चिक्कूचा वाघवाता, ते काढला आम्ही, खायलाच कोण नाही। तिथं एक झाड ठेवलंय त्याला पण भरपूर चिक्कू येतात पण ते पण कोणी खात नाही। असे दिवस आहेत आमचे गरीब। बाय। हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। गावाकडचा ब्लॉग आहे। आता मी जाणार आहे मुंबईला शनिवारी, मग तुम्हाला मुंबईचे ब्लॉग बघायला भेटतील। चला बाय बाय। असं आहे बाई इकडं, जा बाय।